मी निलेश राम चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख भूम. मी 5-6 वर्ष झाली युवासेना तालुका प्रमुख आहे आणि आमची मागणी अशी आहे की धनंजयदादा सावंत यांना लोकसभेचं तिकीट द्यायला हवं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून, पण असं न होता त्यांनी आज आयात उमेदवार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ ह्या चिन्हावर उमेदवार दिला आहे. ज्या घड्याळ ह्या पार्टीचं या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा नाही, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, अशा पार्टीला या ठिकाणी उमेदवार महायुतीचा उमेदवार दिलेला आहे. तो आम्हाला मान्य नाही. तो जर राष्ट्रवादी पुरस्कृत असता, अजितदादासोबत आलेला उमेदवार असता तर तो आम्हाला मान्य होता. पण आजपर्यंत आम्ही जसं आम्हाला समजतंय, असं कळतंय, असं या शिवसेनेचा बालेकिल्ला धाराशिव जिल्हा आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ल्याला डावलून राष्ट्रवादीच्या घड्याळ ह्या चिन्हावर आज आयात उमेदवार दिलेला आहे. तो आम्हाला मान्य नाही. ह्याचा फेरविचार मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी करावा आणि धनंजयदादा सावंत यांना धाराशिव जिल्ह्याची उमेदवारी द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. नसता आम्ही राजीनामे देऊन हा शिवसेनेची आम्ही पोलखोल करू.